एक देवाची उपस्थिती या ठिकाणी आहे. देव तुझी भेट घेत आहे. देव ह्या मंडळीतील लोकांची भेट घेत आहे. खरं सांगत आहे, तुम्ही जसं आलाय तसं परत जाणार नाही. पवित्र देव काहीतरी नवीन तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. परमेश्वराने अगोदरच आपला हात त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि परमेश्वर जेव्हा एखादा हात एका कामामध्ये घालतोय तर तो सिद्धीस घेऊनच हालेलुया त्यातून तो बाहेर काढतो. देवाने तुमच्या जीवनामध्ये हात घातलेला आहे. जसं ह्या वर्षामध्ये एक अभिवचन आपण स्वीकारलेलं आहे, परमेश्वर तुझ्या बाजूने लढेल, तू शांत राहा. परमेश्वर तुझ्या बाजूने लढेल, तू शांत राहा. परमेश्वर तुझ्या बाजूने लढेल, तू शांत राहा. परमेश्वर निश्चितपणे आपल्या बाजूने लढत आहे. नवीन गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात करत आहे. जेव्हा हे वर्ष सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदरच ह्या प्रभूने गोष्टी आहेत त्या मला आत्म्यामध्ये प्रकट केल्या की परमेश्वर ह्या मंडळीचा स्तर बदलणार आहे. मंडळीचा स्तर म्हणजे फक्त माझा स्तर नाही, मंडळीचा स्तर म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचा स्तर. ह्या वर्षामध्ये मी अजून परत एकदा रिपीट करतोय की ज्या समस्या गेल्या वर्षी तुमच्या जीवनात होत्या, ह्या वर्षी त्या समस्या असणार नाही. ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही त्या समस्या, जसं मोशेने योगाची प्रेत त्या समुद्रावरती तरंगताना पाहिली, तुमच्या समस्या तुमच्यापासून तुटून गेलेले, तुमचे आजार तुटून गेलेले, तुमचं फायनान्स तुटून गेलेले, तुमची कौटुंबिक परिस्थिती बदललेली तुम्ही पाहा. हे वर्ष एका नवीन स्तरावरती, नवीन अभिषेकामध्ये चालणारं वर्ष आहे. आणि म्हणून विश्वासाने परमेश्वराला धन्यवाद द्या की प्रभू तू मला नवीन स्तरामध्ये घेऊन गेलेला आहेस, म्हणून मी तुझे आभार मानतो. परमेश्वराने तुम्हाला एका नवीन स्तरामध्ये घेऊन गेलेला आहे आणि त्या गोष्टींची सुरुवात ऑलरेडी देवाने केलेली आहे. येणाऱ्या काही दिवसांच्या मध्ये मोठ्या साक्षी तुम्ही पाहणार आहात. महान गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घडत असलेल्या पाहणार आहात. कारण जसं एलिया अहाब राजाला म्हणाला 3 वर्ष दुष्काळ होता, 3.5 वर्ष दुष्काळ आहे, पूर्ण इस्रायल देशामध्ये पाण्याचा एक थेंब देखील लोकांना दिसेना झालाय. लोक पाण्यासाठी तडपडत आहेत. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की राजानं आपल्या सगळ्या जे जनरल्स आहेत, सेनापती आहेत, त्यांना आज्ञा केली की इस्रायलातील कानाकोपऱ्यांच्या मध्ये जा, प्रत्येक देशामध्ये जा, प्रत्येक कोपराने कोपरा तुम्ही शोधून काढा, कुठे विहिरी आहेत काय, कुठे पाणी आहे का. कारण राजवाड्यातील सर्व जनावरे मरत आहेत, लोकांना काही सुद्धा खाण्यासाठी नाहीये, अशी अवस्था झालेली आहे. कारण परमेश्वराने त्या भूमीला शाप दिलेला होता की 3.5 वर्ष या भूमीमध्ये पाऊस पडणार नाही आणि पाण्याचा एक थेंब देखील या भूमीमध्ये येणार नाही. आणि दहीवर देखील त्या भूमीवरती येणार नाही. म्हणजे सकाळी आपण जेव्हा जातोय त्यावेळेला जे गवतावरती दहीवर असते, ओलसरपणा असतोय, तो ओलसरपणा पण इस्रायल देशामध्ये राहणार नाही, असा शाप त्या ठिकाणी दिलेला होता. आणि मग ह्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये पाणी, पाऊस इस्रायल लोक विसरून गेलेले होते. आणि त्या दुष्काळामध्ये एलियाने एक आवाज ऐकला आत्म्यामध्ये, आणि तो अहाब राजाला म्हणत आहे कर्मेल डोंगरावरती. ज्या सगळ्या इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला, गुडघे टेकले, ते उपडे पडले आणि म्हणाले की इस्रायलाचा देव यहोवा हाच खरा जिवंत देव आहे. त्यांनी देवाशी करार केला की इथून पुढे आम्ही देवाच्या वचनाच्या विरोधातील गोष्टी करणार नाही. आणि मग एलिया संदेष्टाने एक आवाज ऐकला आत्म्यामध्ये, आणि तो अहाब राजाला म्हणत आहे विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी येत आहे. त्याने एक आत्म्यामध्ये जाणवलं त्याला की काहीतरी अद्भुत महान जे आहे, आशीर्वादांचा वर्षाव आहे. जो पाऊस 3.5 वर्ष पडला नाही, त्या पावसाचा आवाज त्याने तो पाऊस पडायच्या अगोदर ऐकला. त्यानं ऐकलं आत्म्यामध्ये ही गोष्ट, आणि तो म्हणत आहे विपुल पर्जन्यवृष्टीचा आवाज, ध्वनी ऐकू येत आहे. तसं मी या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांच्या मध्ये जाणवलं, मला एक आवाज आत्म्यामध्ये जाणवला की या मंडळीचा स्तर परमेश्वर बदलत आहे. परमेश्वर काहीतरी अद्भुत करत आहे. आणि जे तुम्ही तुमच्या मनामध्ये आणलं नाही, तुम्ही कधी पाहिलं नाही,
तुम्ही कधी विचार केला नाही, अशा गोष्टी परमेश्वर ह्या वर्षापासून या मंडळीच्या बाबतीत करायला चालू करणार आहे. आणि जर तुम्ही या मंडळीशी जोडलेला आहात, मंडळीशी सहभागिता करत आहात, निश्चितपणे तो आशीर्वाद तुमच्या देखील जीवनामधून वाहायला चालू होईल. कारण तुम्ही एका मोठ्या नदीशी जोडले गेलेले आहात. जेव्हा एका नदीला पूर येतोय आणि छोटे छोटे नाले, ओढे, तलाव त्या नदीला जोडलेले असतात, त्या नदीचं पूर्ण पाणी आहे त्या नाल्यांच्या मधून जाते. ते तलाव त्या नाल्या त्या पाण्याने भरून जातात. तसं एक वर्षाव होणार आहे. परमेश्वर काही गोष्टी आहेत आत्म्यामध्ये करत आहे आणि त्या गोष्टींचा साक्षीदार आहे, त्या गोष्टींचा अनुभव आहे. मंडळीतील प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टींचा अनुभव घेणार. कारण तो भाव, ते उपस्थिती आहे, ते वाहन आहे, ते तुमच्यापैकी प्रत्येकाच्या जीवनातून वाहणार आहे. परमेश्वर त्या गोष्टी करणार आहे, निश्चित अर्थाने करणार आहे. तुम्ही त्या गोष्टी पाहाल ज्या अद्भुत आहेत, ज्या सामर्थ्य आहे. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय, पहिलं वचन. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहमकर याचकाकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा निवडले आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणा, परमेश्वराने मला निवडलं आहे. परमेश्वराने मला निवडलं आहे. परमेश्वराने मला निवडलं आहे. शमूएल हा संदेष्ट आहे, तो इस्रायल देशातील सगळ्यात मोठ्या संदेष्टांच्या पैकी एक होता. सगळ्यात मोठ्या संदेष्टांच्या पैकी पूर्ण राष्ट्र त्याने चालवलेला आहे. म्हणजे सगळ्यात राष्ट्रामध्ये, इस्रायल राष्ट्रामध्ये जेव्हा शमूएल जिवंत होता, तर सगळ्यात मोठा अधिकार कोण असेल तर तो शमूएल. त्याच्या पुढे राजे देखील जाऊ शकत नाही. त्याने एक शब्द बोलला तर इस्रायल लोक त्या गोष्टी करणार. सर्वात मोठ्या संदेष्टांच्या पैकी तो होता. देवाच्या सोबत राहणारा, देवासोबत चालणारा, देवाच्या अभिषेकामध्ये चालणारा. आणि ह्या संदेष्टाने शाऊल नावाचा राजा आहे तो इस्रायलावरती अपॉइंट केला, अभिषेक केला. इस्रायल लोक आहेत ते आले. शमूएल आता वृद्ध झालेला होता, म्हातारा झालेला होता. इस्रायल लोक सगळेजण त्याच्याजवळ जमले आणि म्हणले, शमूएल, तुम्ही इस्रायल देश अतिशय उत्तम रीतीने चालवला, अतिशय उत्तम रीतीने परमेश्वराने तुमचा वापर करून घेतला. एका देखील शत्रूला तुम्ही आमच्यावरती विजय होऊ दिला नाही. तुमच्या राज्यामध्ये आम्ही आनंदामध्ये, शांतीमध्ये, भरभराटीमध्ये होतो. आमचं जीवन चांगलं होतं. परंतु आता तुम्ही वृद्ध झालाय आणि त्यानंतर इस्रायलाचं भविष्य आहे ते धोक्यात आहे. तुमचा मृत्यू होण्याच्या अगोदर तुम्ही कोणाला आमच्यावरती नेमणार आहे ते सांगा. आणि ते सगळे वडील लोक आहेत इस्रायलाचे, जे पुढारी आहेत, ते सगळे गेले आणि शमूएलाला विनंती करत आहेत की आमच्यावरती एक राजा नेमा. कारण अजूनपर्यंत इस्रायलावरती राजा नेमलेला नव्हता. राजे मोवाब देशाचा राजा होता. इस्रायलच्या जेवढे शत्रू राष्ट्र आहेत, फलिस्ती, मोवाब, अश्शुरी, हे सगळ्या राष्ट्रांच्या वरती राजे होते. परंतु इस्रायलला राजा नव्हता, इस्रायल देशाला राजाच नव्हता. आणि मग हे सगळे गेले आणि म्हणले की तुम्ही मरायच्या अगोदर आमच्यावरती एक राजा नेमा. आणि शमूएलाला ते फार वाईट वाटलं. तो गेला परमेश्वराच्या जवळ आणि म्हणला, देवा, हे राजा मागत आहेत, तू यांचा राजा असताना हे राजा मागत आहेत. आणि मग परमेश्वर म्हणला, त्यांनी राजा मागत आहेत याचा अर्थ त्यांनी मला देखील वापरलेला आहे, माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. ठीक आहे, त्यांचा हट्टीपणा आहे, त्यांना राजा पाहिजे ना, त्यांच्यावरती आपण राजा नेमूया. आणि मग परमेश्वराने शमूएलाला सांगितलं, शाऊल नावाचा एक व्यक्ती आहे. पहिले शमूएलच्या 10व्या अध्याय 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय की त्याला तू इस्रायलाचा राजा, भावी राजा म्हणून अभिषेक कर. आणि मग त्या शाऊल त्याला वचनाच्या मध्ये सांगितले की शमूएलाने तेल त्याच्या डोक्यावरती ओतलं आणि त्याला सर्व इस्रायल लोकांच्या पुढाऱ्यांच्या समोर त्याला राजा, इस्रायलाचा भावी राजा म्हणून घोषित केलं. आणि मग वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की तिथून पुढे शाऊल इस्रायल लोकांच्या वरती राज्य करू लागला. जेव्हा ह्या शाऊलाच्या हातामध्ये राज्य आलं, त्यावेळेला त्याने काही लढाया जिंकल्या. त्याला आनंद झाला की परमेश्वराने मला ह्या सगळ्या इस्रायल देशाचा राजा निवडलेला आहे, नेमलेला आहे. पण जेव्हा तो राजा झाला त्यावेळेला त्याचे विचार बदलले.
परमेश्वराचं अधीनता, परमेश्वराचं ऐकणं, परमेश्वराला आदर देणं, परमेश्वराचं आज्ञापालन करणं, या सगळ्या गोष्टी त्याला खालच्या दर्जाच्या वाटू लागल्या आणि तो परमेश्वराचा अनादर करू लागला. परमेश्वराने जर त्याला एखादी गोष्ट सांगितलेली आहे तर तो ती गोष्ट ऐकत नव्हता. संदेश टाईम त्याला एखादी गोष्ट सांगतोय तर ती गोष्ट तो ऐकत नव्हता. स्वतःच्या बुद्धीला येईल त्या प्रकारे तो राज्य करत होता, स्वतःच्या मनाप्रमाणे राज्य करत होता. आणि मग एके दिवशी एका युद्धामध्ये परमेश्वराने त्याला एक गोष्ट सांगितलेली होती, ती त्याने ऐकली नाही. आणि मग शमूएल संदेशटा ते युद्ध झाल्यानंतर त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणला की हे तू काय केलेलं आहेस? तो म्हणला नाही, मी चांगल्यासाठीच केलं, इस्रायल लोकांच्या भल्यासाठी केलेलं आहे. तुला माहित नाही का देवाने तुला सांगितलेलं हे करायला, पण तू असं केलेलं आहेस, त्याचं तू ऐकलं नाहीस. म्हणून परमेश्वराने तुझं राज तुझ्यापासून काढून घेतलेलं आहे आणि तुझ्या एका शेजाऱ्याला दिलेलं आहे. आणि आत्मिक जगतामध्ये शौलाला जे राजपद होतं ते ऑलरेडी तिथंच निघून गेलं. जेव्हा तुम्ही या ठिकाणी बसलेला आहे, आत्मिक जग तुम्हाला काय माहित नाही. जर या ठिकाणी कोणीतरी मन लावून ऐकत आहे, मी विश्वास ठेवतो, आशा करतो की तुम्ही सगळे मन लावून ऐकत आहे, अंतःकरणातून ऐकत आहे, वचन देवाची उपस्थिती ग्रहण करत आहे, तर आत्मिक जगतामध्ये काहीतरी तुमच्यासाठी केलं जात आहे जे तुम्हाला दिसत नाही. तुम्ही जर मन लावून देवाच्या मंदिरामध्ये बसलेला, देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेला आहे, तर या ठिकाणी जरी तुम्ही शारीरिक रीतीने बसलेला आहे, तुम्हाला माहित नाही काय घडत आहे, पण तुमच्या मन लावून ऐकण्याच्या द्वारे तुमचं लक्ष देवाकडे लागलेलं आहे. म्हणून आत्मिक जगतामध्ये तुमच्यासाठी काही चांगले निर्णय घेतले जात आहेत आणि येणाऱ्या दिवसांच्या मध्ये तुम्ही त्याचा परिणाम पाहाल. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की शौलाचं राजपद आहे ते आत्मिक जगतातून काढून घेतलं, जे फक्त शमूएलाने पाहिलं, बाकीचं कोणीच पाहिलं नाही. त्यानंतर मग शौलाला त्याचं काहीच वाटलं नाही. तो आला, त्याला वाटलं काय, मी माझ्या सिंहासनावरती बसलेलो आहे, मी अजून देखील राजाच आहे. तो जेव्हा लढाया करायला जायचा त्यावेळेला वाटतं अजून देखील मी राजाच आहे. पण आत्मिक जगतात देवाच्या नजरेत तिथून पुढे तो राजा राहिला नाही. आणि मग शौल आहे तो आज्ञा उल्लंघन करत राहिला, देवाच्या वचनाच्या विरोधात वागत राहिला. आणि मग हा शमूएल जो आहे तो आता वृद्ध झालाय आणि त्याचं हृदय आहे ते शौलासाठी तुटत आहे. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की शमूएल जो आहे तो शौलासाठी प्रार्थना करत आहे. 15वा अध्याय आणि 34 वचन, 35 वचन आपण वाचूया. मग शमूएल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही. तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायलावर राजा केले, याचा परमेश्वरास अनुताप झाला. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की शमूएल जो देवाचा सेवक आहे तो शौलासाठी मरेपर्यंत विलाप करत होता. कोण विलाप करत होतं? शमूएल. कोणासाठी? शौलासाठी. का? कारण की शमूएल जो आहे तो एक देवाने नेमलेला त्या राष्ट्रासाठी एक अधिकारी आहे. देवाने ते इस्रायल राष्ट्र ह्या शमूएलाच्या हातामध्ये दिलेला आहे. शमूएल त्या इस्रायल राष्ट्राचा पुढारी आहे आणि ज्या वेळेला तो त्या राष्ट्राचं नेतृत्व करत होता त्यावेळेला तो त्या राष्ट्राला आशीर्वादांच्या मध्ये चालवत होता. असं एका वचनांच्या मध्ये दिलेलं आहे की जोपर्यंत शमूएल जिवंत होता तोपर्यंत एक देखील शत्रू इस्रायल देशावर कधीच विजय झाला नाही. हे शमूएलाचा रेकॉर्ड आहे. म्हणजे त्याच्यावर जेव्हा जबाबदारी होती त्यावेळेला त्यानं कधीच आपल्या राष्ट्राच्या विरोधामध्ये, हिताच्या विरोधामध्ये निर्णय घेतले नाहीत. जेव्हा तो होता इस्रायल राष्ट्र आशीर्वादांच्या मध्ये चालत होतं. इस्रायल राष्ट्र देवासोबतच्या रिलेशन, नातेसंबंधांमध्ये चालत होतं आणि ती जबाबदारी शमूएलाची होती. पण आता शमूएल वृद्ध झालेला आहे. त्याने एका दुसऱ्या व्यक्तीला अपॉइंट केलं. इस्रायलची जबाबदारी त्याने शौल नावाच्या व्यक्तीला दिलेली आहे. आणि जेव्हा शमूएल लांबून पाहत आहे शौल कशा प्रकारे ह्या लोकांचा सांभाळ करत आहे त्यावेळेला शमूएलाला दिसत आहे की शौल देवाच्या आज्ञेच्या विरोधात ह्या लोकांचं नेतृत्व करत आहे. आणि हे लोक सगळे जे आहेत ह्या चुकीच्या नेतृत्वामुळे, ह्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, देवाचा आज्ञा उल्लंघन केल्यामुळे हे सगळे लोक आहेत ते धोक्यात आहेत. हे सगळे लोक त्रासात आहेत.
ज्या लोकांना मी हाताच्या फोडासारखं सांभाळलं, ज्या लोकांना मी काळजी घेतली, त्यांच्यावरती कुठला पण शत्रू विजय होऊ नये म्हणून, त्या लोकांनी देवाला सोडू नये म्हणून मी रात्रंदिवस प्रार्थना केल्या. आता ते राष्ट्र धोक्यात आहे. जेव्हा त्याने पाहिलं त्यावेळेला तो प्रार्थना करताय शौलासाठी, प्रभू त्याला बदल, प्रभू त्याला बदल, प्रभू त्याला बदल. वास्तविकता याला प्रार्थना करायची काही गरज नाही, कारण ह्यांना आपली जबाबदारी पूर्ण पाडलेली आहे. आणि आता तो वृद्ध झालेला आहे आणि तो वृद्ध अवस्थेत मरण पावला की तो देवाजवळ जाणार. परंतु त्याच्यावर एक जबाबदारी आहे. त्याचं हृदय आहे ते एक जबाबदारीचं हृदय आहे. आणि म्हणून जरी शौल आज्ञा उल्लंघन करत आहे, शौल जरी चुकीच्या गोष्टी करत आहे, तरी देखील हा जो शमूएल आहे तो शौलासाठी आणि इस्रायल लोकांसाठी प्रार्थना करत आहे. ते एक पित्याचं हृदय आहे, ते एका देवाच्या सेवकाचं हृदय आहे. देवाची सेवा करणं, पुढारीपणामध्ये येणं ही एक जबाबदारी आहे. जेव्हा आपण पुढारीपणामध्ये येतोय, सेवेमध्ये येतोय, काही लोकांचा ग्रुप तुमच्या पाठीमागे येत असतोय आणि त्या लोकांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. एखाद्या सेवकाचं जीवन हे एक साधं जीवन नाहीये. परवा पास्टर सॅम बोलत असताना संदेशामध्ये सांगितले की पास्टर पौल डेव्हिड एंगेज यांना कोणीतरी प्रश्न विचारला, जगातील सगळ्यात मोठी मंडळी तुमची आहे, 30 लाख लोक तुमच्या मंडळीमध्ये आहेत, किती चांगलं वाटत असेल. तो म्हणाला, पास्टर त्याला उत्तर दिले की 30 लाख टेन्शन घेऊन मी रोज चालतोय. 30 लाख टेन्शन्स माझ्या आहेत. जरी ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तरी देखील रात्रंदिवस मला झोप लागत नाही. त्या 30 लाख लोकांच्या समस्या, 30 लाख लोकांच्या वरती काम करणारे दुरात्मे, या सगळ्यांना मला फेस करावं लागते. तसं हा जे सेवकाचं जे जीवन आहे ते एक साधं जीवन नाहीये. जेव्हा एखादा व्यक्ती चुकीचं वागतोय, शौल चुकीचं वागतोय, याचा अर्थ त्या चुकीच्या पद्धतीनं शमूएल त्याला उत्तर देऊ शकत नाही. एखादी आई आहे, आपल्या मुलाला सांभाळत असते. घरात समजा वडील दारू पित आहेत, भांडणं काढत आहेत, लहान मुलं तिच्या सोबत असतात आणि कितीतरी वेळेला तिला वाटतं मी माझं जीवन संपवायला पाहिजे. पण जेव्हा ती त्या मुलांच्याकडे बघते त्याला म्हणते, माई माझ्या मुलांसाठी मी जिवंत राहणार, कारण ह्या मुलांची जबाबदारी तिच्यावरती आहे. ती हार मानू शकत नाही. का? कारण ती मुलं तिला प्रिय असतात. मी गेलो तर माझ्या मुलांचं काय होणार. ती पण वागू शकते पती जसं वागत आहे तसं, पण ती वागत नाही. का? कारण तिच्यावर एक जबाबदारी आहे मुलांची. तसं सेवकावरती एक जबाबदारी आहे. हालेलुया. मंडळीतील लोक सोडून देतील चर्च, पास्टरांच्या माघारी काहीतरी बोलतील, पास्टरांच्या विषयी काहीतरी पाठीमागे बोलतील, परंतु त्यांनी तसं वागले म्हणून पास्टर तसं वागू शकत नाही. पुष्कळ वेळेला हे सगळे दुरात्मे जे आहेत, अंधकाराची शक्ती इतक्या हाय लेवल वरती अटॅक्स करते की जेव्हा तुम्ही सेवेमध्ये असताय त्यावेळेला तुम्हाला समजेल. इतक्या प्रचंड मानसिक अवस्थेवरती अटॅक हल्ला केला जातोय. तुम्ही ते जाणवते स्पष्टपणे दुरात्म्यांचं वर्चस्व. आणि अशा त्रासातून त्या सेवकाला जावं लागतं, कारण तो एक जबाबदार व्यक्ती आहे. एखादा व्यक्ती काहीतरी माघारी बोलतोय, काहीतरी करतोय म्हणून तो म्हणू शकत नाही त्यानं बोलला मग मी कशाला सेवा करून मी पण जातो. नाही, मंडळीत 100 लोक आहेत, त्यातली 2-3 लोक काहीतरी चुकीच्या गोष्टी करत आहेत आणि मग त्या 2-3 चुकीच्या लोकांसाठी तो पास्टर देवाची सेवा सोडून जाऊ शकत नाही. कारण उरलेल्या लोकांसाठी मला या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे. त्या सेवकाला त्या ठिकाणी उभं राहणं फार गरजेचं आहे. स्ट्रेस, ताणतणाव, असा एक सर्वे आहे. त्या सर्वेनुसार जवळजवळ हजारो तरुण तरुणी आहेत जे प्रत्येक वर्षी देवाच्या सेवेमध्ये येतात, स्वतःला सेवक म्हणून सेवायला समर्पित करतात. परंतु वर्षाच्या शेवटपर्यंत, एका वर्षाच्या आत त्यातले 80%, 95% लोक आहेत ती माघारी सेवेतून जातात. त्यातले फक्त 5% लोक सेवेमध्ये राहतात. का? मानसिक स्ट्रेस, मानसिक ताणतणाव, मानसिक स्ट्रेस. आणि तो मानसिक स्ट्रेस जो आहे तो हा जो शमूएल आहे त्या त्रासातून तो जात आहे. त्याचं लक्ष अजून देखील शौलाकडे लागलेलं आहे. त्याचं लक्ष इस्रायल लोकांच्या, देवा कसं होणार, प्रभू कसं होणार, देवा त्याला बदल, मला इस्रायलाचं कल्याण पाहू दे, मला इस्रायल लोक आशीर्वादामध्ये चालताना पाहू दे, मला शौल बदललेला पाहू दे प्रभू परमेश्वरा. हा त्याच्यावर एक जबाबदारी आहे. पुष्कळ वेळेला काही लोक रुसतात, काही लोक फुगतात, पास्टर फुगू शकत नाही.
पास्टर फुगला तर मग माझ्या डोक्यात विचार येतोय, देवा मग माझी बहीण कॅन्सरने पीडित आहे, मी फुगलो तर तिला कॅन्सर बराच होणार आहे देवा. मी जर त्या लोकांच्यावर फुगलो, माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला तर माझ्या मुलांचं चांगलंच होणार नाही देवा. कसं होणार? ते माझ्यावर आशा ठेवू नये देवा. पास्टर प्रार्थना करतील, पास्टर प्रार्थना करत आहेत आणि आमचं चांगलं होणार. आणि मग या सगळ्यांची समस्या आठवतात. मी नाही बोलू शकत. जरी लोकांनी चुकीचं वागलं आमच्याशी तरी आम्ही चुकीचं वागू शकत नाही. जरी लोक जाणून बुजून चुकीचं करत आहेत तरी आम्ही त्यांच्याशी चुकीचं करू शकत नाही. का? कारण आम्ही खांद्यावरती आत्म्यांचं ओझं घेऊन चालत आहे. माझ्या एका चुकीमुळे मंडळीतील अनेक लोकांच्या समस्या आहेत ते वर्षानुवर्ष तशाच राहू शकतात याची जाणीव मला आहे. आणि म्हणून त्या एका व्यक्तीला बरं वाटायला पाहिजे, त्या एका व्यक्तीचं जीवन बदलायला पाहिजे. त्या एका व्यक्तीने माझ्यावरती आशा ठेवलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे, त्याच्या विश्वासाला कुठेच तडा जायला नको. त्या एका व्यक्तीच्या जीवनात चमत्कार देवा मला बघायचा आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत आम्ही उभा राहणार. पवित्र देवा, शमूएलाचं हृदय ते आहे. वचनात सांगितलेलं आहे की तो रडत आहे, विलाप करत आहे, तो त्रासात आहे, दुःखात आहे. आणि असं वचनात दिले की तो विलाप करीत असे. आणि मग त्याचं लक्ष त्या सगळ्या गोष्टींच्याकडे होते. आणि मग विलाप करत असताना परमेश्वर त्याला म्हणाला, किती उशीर, किती दिवस तू त्या शौलासाठी विलाप करणार, शोक करणार, किती दिवस तू त्याच्यासाठी प्रार्थना करत बसणार. आता त्याच्यासाठी प्रार्थना करणं सोडून दे, त्याच्यासाठी विलाप करणं सोडून दे. कारण मी आता इस्रायलासाठी एक नवीन राजा आहे, तो नेमलेला आहे, त्याला जाऊन तो अभिषेक कर. हालेलुया. जोपर्यंत शमूएल शौलाकडे पाहत होता तोपर्यंत तो डिस्टर्ब होता, तो विलाप करत होता, त्याला काही समजतच नव्हतं. पण जेव्हा परमेश्वर त्याला म्हणत आहे, तुझं दृष्टी जरा काय कर, तुझी मान जर आता शौलाकडे करू नकोस, नाही इकडे करू नकोस, वरती कर, बघ माझ्याकडे, मी इस्रायलासाठी एक चांगलं भविष्य इथे ठेवलेलं आहे आणि त्याकडे तू लक्ष दे. जुन्या गोष्टींची आठवण करू नको. आता जुना त्या होऊन गेलेला आहे, पहा मी नवीन करत आहे. प्रभू म्हणाला की आता ते गोष्ट लक्षात घेऊन तू त्रास करून घेऊ नको, विलाप करू नको. कारण मी ठरवलेलं आहे, मी ह्या इस्रायल राष्ट्राचं नवीनीकरण करणार आहे. या इस्रायल राष्ट्रावरती एक नवीन राजा नेमणार आहे, जो माझ्या हृदयाप्रमाणे चालणारा, माझ्या इच्छेप्रमाणे चालणारा, माझ्या राष्ट्राला आशीर्वादांच्या मध्ये चालवणारा असणार आहे. वचनात सांगितले, प्रभू म्हणला जा बेथलेम या ठिकाणी गावामध्ये इशाय नावाच्या सगळ्या पुत्रांना बोलवत, त्यातील एकाला मी राजा निवडलेला, त्याला जाऊन अभिषेक. शमूएल म्हणला, अरे देवा, मी आता त्याला अभिषेक करायला चाललो आणि या शौलाला समजलं तर तो मला मारणार, असं लिहिलंय त्या ठिकाणी. दुसरं वचन वाचा 16 अध्याय. शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील. तर परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वरा प्रत्यक्ष यत्न करायला आलो आहे. हालेलुया. वचनात सांगितलेलं आहे की शमूएल त्या शौलासाठी प्रार्थना करत आहे, त्याचं चांगलं व्हावं म्हणून. आणि हा शौल जो आहे तो जो त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे त्याला मारण्यासाठी टपलेला, जो त्याचं हित करत आहे, जो त्याच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहे, देवा याचा नाश करू नको, देवाचा तार होऊ दे, देवाला पश्चातापी हृदय देवा हा बदलू दे. ज्या व्यक्तीसाठी शमूएल प्रार्थना करत आहे तोच व्यक्ती शमूएलाला मारण्यासाठी येत आहे, प्लान करत आहे. म्हणून तो म्हणत आहे, देवा मी प्रार्थना तर करालोय, पण त्याला समजलं की मी राजा दुसऱ्याला नेमणार आहे, त्यावेळेला तो मला मारणार नाही का. परमेश्वराला देखील ती गोष्ट पटली. परमेश्वर म्हणाला, तुझ्यासोबत लगेच कुठे जाहीर करू नको, ती राजा नेमलेली गोष्ट आहे, तुझ्या प्रती मर्यादित राहू. आपल्यासोबत कालवड घेऊन जा आणि जाऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी यज्ञ कर आणि त्या सगळ्या इस्रायल लोकांना बोलव, विषयाला बोलव, विषयाच्या सगळ्या मुलांना बोलव आणि मी सांगेल त्या मुलाला तो अभिषेक कर. परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे. पवित्र देव म्हणत आहे, जुन्या गोष्टींची आठवण करू नका. किती दिवस तुमच्या जुन्या समस्यांच्याकडे पाहत तुम्ही रडत बसाल, किती दिवस तुमचे त्रास, तुमचे कष्ट आठवून तुम्ही रडत बसाल. परमेश्वर म्हणत आहे, ह्या वर्षामध्ये तुझे रडण्याचे दिवस आहेत ते संपलेले आहेत. पहा, मी एक नवीन गोष्ट तुझ्यासाठी नेमलेली आहे आणि ती तुझ्या जीवनामध्ये येणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्या जुने आजार, जुने त्रास, जुने कष्ट आठवत बसाल तोपर्यंत नवीन गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी करणार नाही.
विश्वासाने ते कबूल करा, विश्वासाने ते घोषित करा आणि निश्चितपणे त्या गोष्टी तुमच्या जीवनात आकारास आलेल्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहाल. आणि मग तो गेला. वचनात सांगितले की त्या ईशाने आपल्या सगळ्या मुलांना बोलवलं आणि बोलवत असताना ते 7 मुलं त्याच्यासमोर आले आणि त्या 7 मुलांच्या पैकी अलियाब आहे, त्याला वाटलं काय शमूएलाला देवाने ह्याला निवडलेला आहे. आणि मग शमूएलाने आपले शिंग आहे ते घेतलं आणि तो अलियाबावरती आपलं तेल ओतणारच होता. परमेश्वर त्याला म्हणाले, अरे तू दिसतोय तशाला त्याच्यावर जाऊ नकोस, त्याला मी नापसंती केला, ह्याला काय अभिषेक करू नको. असं करून त्याने 7 मुलांच्या वरती आपला हात ठेवला, अभिषेक करायचा प्रयत्न केला. पण त्या प्रत्येक वेळेला देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं, परमेश्वराने त्याला सांगितलं, तू बाह्य रूप पाहू नको, कारण मी बाह्य रूप पाहत नाही, मी अंतःकरणे पारखणारा परमेश्वर आहे. सगळी मुलं 7च्या 7 सगळे झाले. आणि मग तरी देखील परमेश्वर म्हणला की ह्यापैकी मी कोणालाच निवडलं नाही. आणि मग शमूएल विचारता ईशाला, तुला एवढीच मुलं आहेत का? तो म्हणला, एक जण आहे, तो शेरड मेंढर राखायला गेलेला आहे. आणि मग शमूएल म्हणला की त्याला पहिला बोलवून आण, कारण जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी भोजन करणार नाही, मी जेवणार नाही. आणि मग जेव्हा तो लांबूनच येत होता, वचनाच्या मध्ये सांगितले लांबूनच येत होता, त्यावेळेला परमेश्वर शमूएलाला म्हणाला, पहा तो येत आहे तुझ्याकडे, त्याला जाऊन अभिषेक कर. कोणाला खाली ठेवणं हे पास्टरच्या हातात नाही आणि कोणाला उंच उचलणं हे पण पास्टरच्या हातात नाही. शमूएल जर एक बुद्धीने चालणारा संदेश असता तर त्यानं दिसण्यास चांगला योग्य राजाच्या हाताखाली काम करणारा सेनापती त्याला जाऊन अभिषेक केला असता, त्याला म्हणलं असतं तू इस्रायलचा राजा आहेस. पण शमूएल आहे तो आत्म्याने चालणारा होता, देवाला विचारून चालणारा होता. आणि वचनात सांगितलेलं आहे की दावीद, ज्याला त्याच्या वडील देखील विसरलेला होता, त्या 7 मध्ये 8 मुलांच्या मध्ये त्याने त्याला विसरलं, गिनतीच केली नव्हती. जेव्हा संदेश त्याला म्हणाला की अरे तुला आणखी मुलं आहेत का? तो म्हणला, एक आहे, तो काय शेरडबीड राखायला गेलाय. आणि जेव्हा दावीद रानामध्ये होता त्यावेळेला परमेश्वराने त्याला निवडलं. जेव्हा दावीद शेरडबीड राखत होता त्यावेळेला परमेश्वराने त्याला निवडलं. देवाचा अभिषेक तुम्हाला मिळण्यासाठी, देवाने तुम्हाला निवडण्यासाठी तुमचं हृदय जे आहे ना, ते हृदय परमेश्वराशी सरळ पाहिजे. तुमचं हृदय परमेश्वराशी सरळ आहे. 2026 मध्ये तुमचे नातेसंबंध व्यवस्थित आहे. परमेश्वर तुम्हाला स्टेप बाय स्टेप उचलेल. आणि एक दिवस असा आहे की तुम्ही सर्वांच्या वरती असाल. जरी देवाच्या सेवकाने तुम्हाला किती दाबण्याचा प्रयत्न केला, पण जर तुमचं हृदय देवाच्या सोबत व्यवस्थित आहे, परमेश्वर तुम्हाला उंच करणार. ही गोष्ट ह्या शमूएलाला अतिशय चांगल्या रीतीने माहित होती. का? कारण जेव्हा तो त्या मंदिरात आलेला होता, शमूएल जन्मला आणि मग त्याच्या आईने करार केला हन्नेनं की जे बाळ तुम्हाला देशील ते मी तुझ्या सेवेसाठी अर्पण करणार. आणि मग ती आली आणि वचनात सांगितले तिने ते बाळ देवाच्या मंदिरात दिलं. आणि जेव्हा ते बाळ त्या मंदिरात दिलं, तो मन लावून त्या ठिकाणी परमेश्वराची सेवा करू लागला. हालेलुया. याच्या अगोदर मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की शमूएलाला काम सांगणारे 3 जण होते. एली त्याला काम सांगायचा, तो एक हेल्पर म्हणून तिथं आला होता. हेल्पर, मदत करणारा, मदतनीस. आज इथं मदत करणारे कोण असतील तर परमेश्वर तुमचा स्तर बदलत आहे. परमेश्वर तुम्हाला अधिकारी करत आहे. तुमच्या हाताखाली लोक काम करतील. परमेश्वर तुमचं प्रमोशन करत आहे. वचनात सांगितलं की तो हेल्पर म्हणून त्या ठिकाणी आला. तो 7-8 वर्षाचा मुलगा आला त्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिरामध्ये पडेल ते काम करत होता. एली त्याला म्हणायचा, अरे शमूएल इकडे जरा खान पडले, इकडे झाडू मार. तो लगेच पडीशी न्यायचा, झाडू मारायचा. तिकडून लगेच फिनास म्हणायचा, अरे तिकडे काय करायचं, इकडे जरा घाण, इकडे जरा पुसून टाक. तू पुसायचं. तिकडून त्याचा दुसरा मुलगा हाफणी आहे तो बोलवायचा, अरे शमूएलला इकडे पाठवून ते जरा काम आहे. इकडं काम सांगणारे 3 जण आहेत, काम करणारा एकटाच आहे. आणि तो मुलगा मंदिराच्या ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यातून त्या अंगणामध्ये इकडे तिकडे नेहमी पळापळी करत होता. आणि ज्या वेळेला तो पळापळी करत होता, कष्ट करत होता, देवाच्या मंदिरात राबत होता, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. ना इस्रायल लोकांचं लक्ष नव्हतं, ना एलीचं लक्ष होतं, ना हाफणी आणि फिनासचं लक्ष होतं. परमेश्वर त्याला पाहत होता की तू कष्ट करत आहे, राबत आहे, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. पण परमेश्वराने जेव्हा तो कष्ट करत होता त्याच वेळेला ठरवलं की ह्या कष्ट करणारा, फरशी पुसणारा, दरवाजे उघडणारा या मंदिराचे, ह्याला मी खाली ठेवणार नाही, ह्याला मी इस्रायलाचा राजा करणार. वचनात सांगितलेलं आहे प्रभूने त्याचं कष्ट पाहिलं. एलीच्या पण मनात कधी विचार आला नाही, अरे हा एवढा मुलगा कष्ट करतो, याला जरा जवळ घ्यावं.
आईला सोडून आलाय आपल्या, त्याला आईची आठवण येत नसेल का? त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, पण तो काम करण्यात पटाईत होता, तो देवासाठी करत होता, देवाच्या अभिषेकाच्या जवळ काम करत होता आणि प्रभूचं लक्ष त्याच्याकडे होतं. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे, प्रभूने त्याच वेळेला ठरवलं, ह्या मुलाला मी इथं खाली ठेवणार नाही, परंतु ह्या मुलाला मी सगळ्यात वरती ठेवणार. आणि त्या दृष्टीनं आत्मिक जगतामध्ये सगळ्या घडामोडी त्या घडायला चालू झाल्या. आणि मग एके दिवशी असं झालं, वचनाच्या मध्ये सांगितलं, एक व्यक्ती आला शमूएलाच्या जवळ प्रार्थना करायला. कदाचित एलीच्या जवळ आला असेल, एली माझ्यासाठी प्रार्थना करा. एली नसेल, वृद्ध झाला होता तो. आणि मग शमूएल त्याला भेटला. तो म्हणला की एलीला जरा निरोप दे, माझ्यासाठी प्रार्थना करायला, आम्ही अशा अडचणीत आहे. शमूएल म्हणला की पास्टर जरा झोपले, लय आजार आहेत, वृद्ध झालेत, आता त्याची दृष्टी पण मंद झाली, मी करू काय प्रार्थना, मी केली तर चालेल काय? तो म्हणला नाही, लय कठीण गोष्ट आहे ही, तुझ्याच्यानं होणार नाही. नाही, मी करतो प्रार्थना, आपला देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि शमूएलने त्यासाठी प्रार्थना केली. हालेलुया. आणि तो व्यक्ती घरापर्यंत जाऊपर्यंत त्याचं उत्तर मिळालं होतं. हालेलुया. त्या व्यक्तीने अनेक 4 लोकांना सांगितलं, अरे त्या लहान मुलानं प्रार्थना केली, आतापर्यंत 40 वर्ष एलीच्या इतिहासामध्ये एली याजक असताना असा चमत्कार कधीच घडला नाही. असा चमत्कार या लहान मुलाने प्रार्थना केल्यानंतर घडला. तो आणि 4 लोकांना घेऊन आला. 4 लोक आले, शमूएलने त्यासाठी प्रार्थना केली. 4 लोकांच्या प्रार्थनांची उत्तर मिळाली. 8 लोक आले, 100 आले, 50 आले. लोकांना समजायला लागलं की शमूएल जे काही बोलतोय ते परमेश्वर करत आहे. लोकांच्या मध्ये त्याची ख्याती पसरली. वचनाच्या मध्ये सांगितले, असं दिलेलं आहे देवाच्या वचनाच्या मध्ये, पहिले शमूएलच्या 2 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे, लोकांना समजलं की हाच इस्रायलाचा संदेष्टा, हाच इस्रायलाचा शास्ता होणार आहे, न्यायाधीश होणार आहे. कारण परमेश्वर त्याच्या तोंडचं एक देखील प्रार्थना खाली पडू दिला नाही. जेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी काहीतरी गुप्तपणे करत असताय, लोक तुम्हाला पाहत नाहीत, पास्टर तुम्हाला पाहत नाहीत, कदाचित माझं नाव घेणं तुमचं विसरून जाईल, म्हणजे मी तुमचं नाव घ्यायला विसरून जाईल. मी ज्यांना दिसतात मला, मी कधी कधी त्यांची नावं घेतोय, हा मला प्रार्थना करताना दिसतात. परंतु अशा अनेक लोक आहेत जे गुप्तपणे प्रार्थना करत आहेत, जे कोणासाठी करत नाहीत, पण परमेश्वराला समक्षतेमध्ये राहून प्रार्थना करत आहेत. परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे. आणि हे दिवस ह्या 2026 मध्ये आहे की परमेश्वर तुमचे दिवस बदलणार आहे, परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे, परमेश्वर तुमचा स्तर बदलणार आहे. परमेश्वर तुम्हाला तिथे ठेवणार नाही. कारण आपण कुठल्या पण व्यक्तीची सेवा करत नाही, जो पॉलिटिक्स करतोय, जो राजकारण करतोय, जो खाली वाढतोय, जो खाली पाडतोय. माझा मुलगा पुढे यायला पाहिजे म्हणून मी कुणाला खाली पाडणार. पॉलिटिक्स मध्ये असं असतंय, कार्यकर्ते नुसतं राबत असतात आणि मग त्याच्या घराने राजघराण्याप्रमाणे त्याची घराने सगळे होत असतात. कार्यकर्ते राबतात, कारण पॉलिटिक्स आहे ती, राजकारण केलं जातं. माझे लोक कसे पुढे येतील, माझे नातेसंबंध कसे पुढे येतील, मला स्वार्थीपणा त्याच्यामध्ये. आपला देव स्वार्थीपणा करत नाही, पक्षपात करत नाही. देवाच्या मंदिरात कधी राजकारण चालत नाही. ज्या ठिकाणी राजकारण चालतं त्या ठिकाणी देवाची उपस्थिती अगोदरच सोडून निघून गेलेली असते. आणि ते देवाच्या लोकांनी ओळखलं पाहिजे की कुठल्या स्टेजवर देवाची उपस्थिती आहे आणि कुठल्या स्टेजवर देवाची उपस्थिती नाही. ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती नाही त्या मंदिरात तुमची वाढ होणार नाही. ज्या ठिकाणी देवाचा आत्मा नाहीये त्या ठिकाणी होणार नाही तुमची वाढ. तुम्ही जरी गेला, किती जरी त्या ठिकाणी प्रार्थना केली, तुम्ही आत्म्यामध्ये वाढणार नाही. परंतु त्या वेदीवरील जो देवाच्या अनुपस्थितीचा शाप आहे तो मात्र तुम्ही घेऊन तुमच्या घरामध्ये जाल. कारण तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी देवाची उपस्थिती नाही. आणि हे माहित असताना देखील तुम्ही त्या ठिकाणी जात आहे स्वतःच्या मनाचं समाधान करायला. काल मी एक संदेश, एक रील आहे ती ऐकली, चर्च जवळ आहे म्हणून चर्चमध्ये जाऊ नका, कम्फर्टेबल होते लय मस्त म्हणून चर्चमध्ये जाऊ नका, हे माझ्या जवळ पडते चर्च, ते माझ्या जवळ पडते चर्च असं म्हणून कधी चर्चला जाऊ नका. ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे, ज्या ठिकाणी देवाचा अभिषेक आहे, ते किती जरी लांब चर्च असेल तर त्या ठिकाणी जा. हालेलुया. त्याच ठिकाणी तुमची वाढ होणार. चर्चच्या बाबतीत कम्फर्टेबल शोधू नका. मला जायला त्रास होतोय, यायला त्रास होतोय, हे लांब होतोय, ते लांब होतोय. देवाची उपस्थिती असेल तर तुम्ही हजारो किलोमीटरचा अंतर पार करून जरी गेला तरी परमेश्वर तुम्हाला अद्भुत रीतीने, सामर्थ्यशाली रीतीने आशीर्वादित करणार आहे. तुमचे ते कष्ट परमेश्वरासाठी, त्या अभिषेकासाठी, तो आदर आहे परमेश्वराला तुम्ही दिलेला, परमेश्वराच्या उपस्थितीला तुम्ही दिलेला. पण ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती नाही, जवळ जरी असेल तरी तुम्ही जाऊ नका, कारण तिथे तुमची वाढ होणार नाही. कारण अगोदरचे दिवस गेले. 2026 मध्ये आपण एका नवीन युगामध्ये प्रवेश केलेला. नवीन युगामध्ये मी असं म्हणतो, नवीन युगामध्ये 2026 हे एक युग आहे. इथून पुढे युग म्हणजे
एका पातळीवरून दुसऱ्या पातळीमध्ये जाणं. 1000 वर्ष, त्यानंतर आपण 2000 वर्ष जसं प्रवेश करतोय, शतक म्हणतोय ना आपण, एक शतक झाले की दुसरं शतक, तसं आत्मिक जगतामध्ये 2026 मध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश केलाय तर तुम्ही एका नवीन युगामध्ये प्रवेश केलेला आहे, जे युग अंत समयाचं युग आहे. शेवटला काळ संपलेला आहे. शेवटला काळ कधी चालू झाला होता? जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव 120 जणांच्या वरती झाला, ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले. पेत्राने त्या ठिकाणी संदेश दिला, शेवटल्या काळामध्ये मनुष्य मात्रांच्यावर माझ्या आत्म्याचा वर्षाव होईल, असं योएल संदेश त्याने भविष्यवाणी केली होती. त्या भविष्यवाणीप्रमाणे आम्ही सगळे अन्य भाषेमध्ये बोलत आहे. म्हणजे शेवटला काळ पवित्र आत्मा जेव्हा उतरला त्याच वेळेला चालू झालेला आहे. आता हा शेवटला काळ 2026 मध्ये संपलेला आहे. तुम्ही अंत समयामध्ये प्रवेश केलेला आहे. एक दरवाजा उघडलेला आत्मिक जगतामध्ये, ज्या ठिकाणी येशूचं येणं कधी पण होऊ शकते, अशा ठिकाणी तुम्ही आहात. आणि त्यामुळे तुम्हाला आत्मिक रीतीने तुम्ही जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे. कारण तुमच्या आत्मिक जीवनावरती तुमचे आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमचे बहीण, तुमची मुलं, तुमचा परिवार आहे, यांचं तारण, यांचं स्वर्गामध्ये जाणं किंवा नरकामध्ये जाणं, अधोलोकामध्ये जाणं किंवा या ठिकाणी राहणं, हे सगळं अवलंबून आहे तुमच्या एका निर्णयावरती. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या लोकांचे पुढारी आहात. तुम्ही त्यांना जिकडे घेऊन जाल तिकडे ते येतील. हालेलुया. जिकडं घेऊन जाल तिकडे ते जातील. 2026 मध्ये तुम्ही एका नवीन आत्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. येशूच्या अंतसमय ज्याला तुम्ही म्हणू शकता. म्हणजे 3 टप्पे आपण काही गोष्टींचे घेतोय. एखादा समजा व्यक्ती कोल्हापूरहून येणार आहे इथं, तर मला कोणतरी विचारणार 10 वाजले की अजून काल नाही पास्टर, मी म्हणणार इथं अजून कोल्हापुरात जाईल का? तो व्यक्ती जरा निवांत राहतो, अजून अर्धा तास आहे, निघले ते कोल्हापुरात जाईल अजून. परत 10 मिनिटांनी मी फोन करणार, मला कोणतरी विचारलं नाही आता ते इथं शिर्ली जवळ आले, तरी पण जरासं मग समजायचं की जवळ आले. आणि 10 मिनिटांनी फोन करणार, मग मी सांगणार लोकांना आता इथं फाट्याजवळ आले ते. याचा अर्थ काय? कुठल्या पण क्षणी तो व्यक्ती इथे येऊ शकतो. 3 टप्पे आहेत. एक शिर्लीपर्यंतचा टप्पा, रोकडे फाट्यापर्यंतचा टप्पा आणि दारापर्यंतचा टप्पा. तसं शिर्लीपर्यंतचा टप्पा ऑलरेडी क्रॉस झालाय, फाट्यापर्यंतचा टप्पा क्रॉस झालाय. वचन सांगत आहे जेव्हा तुम्ही या गोष्टी पाहाल त्यावेळेला समजा की मी दाराशी उभा आहे. मी अगदी दाराशी उभा आहे. त्या अंत समयाच्या जवळ तुम्ही आहात. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनाविषयी जागरूक राहणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही येशूला भरभरून आपलं हृदय द्याल, प्रार्थना द्याल, वचनांच्या मध्ये राहाल, परमेश्वर तुम्हाला भरभरून या सगळ्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आशीर्वादित करणार आहे. कारण ह्या काळामध्ये कोणावरही मनुष्यावर अवलंबून राहण्यासारखे दिवस नाहीये. तुम्ही देवावरती अवलंबून राहाल, लोक तुमच्याशी जोडले जातील. लोक जे विरोधात आहेत ते सगळे तुम्हाला मदत करायला येतील तुमच्या बाजूने. पण जर देवाला सोडला, एकदम जवळचा मित्र देखील तुमचा शत्रू होणार. तुम्ही खाली पडावं म्हणून तो लढायला चालू करेल, तो ईर्ष्या करायला चालू करेल. असे हे दिवस आहेत. त्यामुळे येशूला पकडून ठेवा, येशूला पकडून ठेवा. देव तुमचा स्तर बदलत आहे. दाविदाचा स्तर बदलला, शमूएलाचा स्तर बदलला, परमेश्वर तुमचा स्तर बदलत आहे. जुन्या गोष्टी आता मनात आणू नका. परमेश्वराने तुम्हाला त्याच्यावरती विजय दिलेला आहे. विश्वास ठेवा, आभार माना परमेश्वराचे आणि विजयाची घोषणा करून या वर्षामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये राहा. कारण परमेश्वराचे ते अद्भुत महान साक्षी चमत्कार, महान गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साक्षात घडताना तुमच्या जीवनामध्ये पहा. आपण सर्वजण डोळे बंद करूया. या ठिकाणी देवाची उपस्थिती